नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपण हा जो पिक्सेल पट्टा आहे ना, जो नॉर्मल आता चालू आहे आपल्याकडं, तर त्याला आपण स्मार्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर ते कसं करायचं ना, ते तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा बघा आहे ना, आपला हा कॉम्बो कंट्रोलर आहे, पाहू शकता इथे. हा बघा इथे 5 व्होल्ट 5 एम्पियर कॉम्बो कंट्रोलर आहे हा. आपण रिमोटमध्ये पण ह्याला ऑपरेट करू शकतो आणि मोबाईल थ्रू पण आपण याला ऑपरेट करू शकतो. जर का मोबाईल थ्रू जर याला ऑपरेट केलं ना आपण, तर याच्यामध्ये ना आपल्याला पाहिजे तसे डिझाईन टाकता येतात किंवा तुम्ही आपल्या घरात गाणी वाजत असतील तर गाण्यावरही म्युझिक लाईट चेंज करतो ऑटोमॅटिक. तर मी आता आहे ना मित्रांनो, हा आपला साधा हा पिक्सेल पट्टा एकदम सिम्पल आहे, पाहू शकता इथे. आणि जुना माझा पट्टा आहे हा एकदम, पाहू शकता इकडे. तुम्हाला बघा इकडे दिसत असेल, एकदम जुना पट्टा आहे. तर ह्याला मी आता आहे ना स्मार्टमध्ये कन्वर्ट करणार आहे, ते ह्या किटच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर बघा असं एक आहे, हा रिमोट कंट्रोलवर चालतो. हे जे बघा दिसत असेल इथे, हा रिमोटवर चालतो. तर हा आहे ना, मोबाईलला स्कॅन करून मोबाईलमध्ये आपल्याला एक ॲप्लिकेशन घ्यावं लागतं आणि ह्या ॲप्लिकेशनच्या थ्रू चालतो. तर मी तुम्हाला आहे ना, ह्याच्याबद्दल जर तुम्हाला का व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ह्याला कसं कनेक्ट करायचं ते तुम्हाला मी दाखवूनच असं पण शेवटी पुढे. आणि आज स्पेशल आपण आहे ना, हा आपला जो रेग्युलर पट्टा आहे ना, त्याला आपण स्मार्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर ते कसं करायचं ना, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पहिलं आता मी आहे ना, ह्याला पहिलं कन्वर्ट करून दाखवतो तुम्हाला स्मार्टमध्ये. तर चला पटापट आपण ह्याला कन्वर्ट करून घेऊया. तर मी आता इथे बंद करतो आहे. आणि आता बघा इथे, आता आपण इथे पिन काढली याची. आणि हा आता जो कॉम्बोचं किट आहे ना, तो आता बाजूला ठेवूया, त्याचं काम झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इथे. हे आपल्याला बघा, हे जे आहे ना, ह्याच्याने हा पूर्ण, ह्या किटने हा पूर्ण आपला जुना पट्टा आहे. आता बघा दिसत असेल तुम्हाला किती जुना आहे, बघा पूर्ण एकदम जुना आहे. तर ह्याला तर आपण आता स्मार्टमध्ये कन्वर्ट करणार आहे. तर आता बघा इथे मी जॉईन करून घेतोय आणि पुढे प्रोसेस मी तुम्हाला काय आहे ना, ते पुढे दाखवतोच असं पण. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आणि आता हे जे मी ॲडॅप्टर आहे ना, पॉवर ॲडॅप्टर, त्याच्यावर 100 LED चालते असं आहे या. तर आता बघा इथे, ह्या जे पिक्सेल असतात ना इथे या पट्ट्याला, त्या सुरुवातीला आहे ना 2 ऑप्शन असतात एक्स्ट्रा वायर. बघा इथे तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यात, जी आपली दुसरी पिक्सेल आहे ना त्याच्यात दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे, हे बघा इथे तो किट लावायचा आहे. आणि ह्या 2 एक्स्ट्रा वायर असतात, पण हा बेल्ट बनवलेला आहे त्याच्यामुळे ह्याला बघा इथे 2 मायनर छोटे आहेत वायर, इथे दिसत असतील कदाचित तुम्हाला. ह्या बघा इथे. तर आता आहे ना, मी ह्या ॲडॅप्टरची बघा, ही व्हाईट लाईन आहे ना ती प्लसची आहे. ह्या ॲडॅप्टरला जी व्हाईट लाईन आहे ती प्लस आहे. तर ती ही रेड बघा एक लाईन आहे, त्याला लावून जॉईन करायची आपल्याला. तुम्ही टेप लावू शकता, मी आता हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला विदाऊट टेप दाखवते. तुम्ही टेप लावा इथे. तर हे बघा, आत्ता आपण ह्याला जॉईन करून घेतलेलं आहे. आणि आता बघा इथे तुम्हाला मी चालू करून दाखवतो आणि हे कसं ऑपरेट करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आत्ता आहे ना, हे पूर्ण हे आपल्या किटवर चाललेलं आहे. आता हे आपल्या स्मार्ट हे झालेलं आहे. आता हे सगळं तुम्ही मोबाईलच्या थ्रू ऑपरेट करू शकता याला. जर तुम्ही ऑटो जरी ठेवलं चालू करून तरी ते काय फरक नाही पडत. आणि असं काही नाही की मोबाईल तिथे कनेक्टच करून ठेवायला पाहिजे. जर का तुम्ही ऑटो मोडवर जर टाकलं ना मोबाईलवरून, तर ते ऑटोमॅटिक रनिंग करणार. ह्याच्यात खूप वेगवेगळे व्हेरायटी आहेत. म्हणजे तुम्ही ऑटोमध्ये ठेवू शकता, गाण्यावर वाजवू शकता. मी तुम्हाला आता दाखवतो पुढे कसं काय करायचं आहे ते. तर आता बघा, मी तुम्हाला थोड्याच वेळात त्यांना हे आता स्कॅन करून दाखवणार आहे. मग स्कॅन केल्यानंतर हा जे बारकोड आहे ना, हे त्याच्या थ्रू आपल्याला एक मोबाईलमध्ये ॲप घ्यायचं आहे. ते कसं इन्स्टॉल करायचं काय आहे ना, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. चला तर पटापट. आता हे आपलं स्मार्ट झालेलंच आहे असं पण मेन तुम्हाला मोबाईलच्या थ्रू मी कसं होतं ना ऑपरेट, ते तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर मित्रांनो, आता बघा मी इथे कनेक्ट केलेलं आहे हा.
आणि आता तुम्हाला मोबाईलच्या थ्रू मी दाखवतो बघा इथे. हे बघा, आता आपल्या मोबाईलचा, आता माझ्या कॅमेऱ्यातून, मोबाईलचा कॅमेरा आहे ना, त्याच्यातून पण स्कॅन होतं. किंवा जर तुमच्याकडे स्कॅन होत नसेल कॅमेरा थ्रू, तर तुम्ही स्कॅनर घ्या आणि स्कॅनरच्या माध्यमातून हे ॲप ओपन करा. तर आता बघा, मी हे मोबाईलचा ॲप कॅमेरा ओपन केलेला आहे आणि आता बघा हे बारकोड आहे ना, ते स्कॅन करतो आहे. तर माझ्या मोबाईलमध्ये ती सिस्टम आहे की डायरेक्टली ते स्कॅन होतं डायरेक्टली बाहेर. एक मिनिट. हे बघा, आता स्कॅन झालं आहे. आता ही लिंक आलेली आहे, तर लिंकवर ओपन करायचं आहे. लिंक ओपन केली का इथे ॲप डाउनलोड करायचं आहे. आता हे बघा, आपलं प्ले स्टोअरचं आहे, आपलं अँड्रॉइड फोन आहे, त्याच्यामध्ये आपण प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप. आता बघा इथं पाहू शकता इथे, तर त्याला इन्स्टॉल करायचं आहे. त्याला इन्स्टॉल करूया. आता जोपर्यंत डाउनलोड होत नाही तोपर्यंत मला वेट करायचं आहे. 93.42 म्हणजे जवळजवळ 100 MBचा ॲप आहे. तर मित्रांनो बघा, आपला ॲप डाउनलोड झालेला आहे. तर आता याला ओपन करून घेऊया. आणि आता बघा, हे तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवणार आहे याच्यात. तर बघा, हे ब्रँड न्यू इंटरफेस. तर आता हे साईडला पुढे ढकलायचं आहे आणि इथं गेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे. आता इथे बघा, तुम्ही ईमेल आय डीने पण ऑपरेट करू शकता. ईमेल आय डी टाकत असाल तर इथे अकाउंट नंबर, ईमेल आय डी, त्याच्यानंतर पासवर्ड, आणि किंवा खाली बघा इथे दिलं आहे साईन विदाऊट अकाउंट. तर बघा, आपण तिथे ऑपरेट करणार आहोत साईन विदाऊट अकाउंट. आता इथे कंटिन्यू, अलाऊ द्या परमिशन, ॲड डिव्हाइस. आता बघा, हा जो कोड आहे ना बघा, SP621E, SP621E हे आलं आहे. आता याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याला कनेक्ट करायचं आहे. ओके, अलाऊ. आता बघा, हे आपलं कनेक्ट झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आहे ना, तुम्हाला मी बघा इथे दाखवतो. आता हे आपलं ऑपरेट करतो याच्यातून, ॲपच्या माध्यमातून. हा बघा, मोबाईलमध्ये आम्ही ॲप घेतलेलं आहे आणि आता याला आपण या पट्ट्याला ऑपरेट करणार आहे स्मार्टमध्ये. तर आता बघा, इथे मी सेटिंग बदलतो बघा याच्यात थोडीफार, मग तुम्हाला समजेल याचा कलर कसं चेंज होतं आहे की नाही होतं. इथे हे बघा, हे पाहू शकता. हे हे ऑप्शन आहे त्याच्यात, त्याचं तुम्ही ऑपरेट कराल ना तसं ते स्पीड कमी जास्त होत असते. ते ब्राईटनेस पण बघा किती फुल एकदम ब्राईटनेस आहे, पाहू शकता इथे. आता हे बघा, आणि बघा इथे पण तुम्ही स्पीड आहे, आता हे स्पीड फुल आहे. इथे इफेक्ट तुम्ही वाढवू शकता, याच्यात प्लस करू शकता, याच्यात असे 34 असे आहेत. आणि बघा ह्याच्यामध्ये पण फेवरेटमध्ये आहेत बघा, हे 4 आहे. 4 सिस्टममध्ये आहे. तुम्हाला 105 ठेवलात ना, ते ऑटोमॅटिक सगळे चेंज होत राहणार. आणि इथे तुम्हाला दाखवतो बघा, इथे कलर कोडिंग आहे रेड. जर का तुमचे कलर येत नसेल ना, तुम्ही सिंगल कलर पण ठेवू शकता. आता इथं ग्रीन आहे, तर आपल्याला ग्रीन करायचं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही सिंगल कलर पण ठेवू शकता, तेही तुम्हाला मी दाखवतो पुढे. हे बघा इकडे, हे सिंगल कलर आहेत. आता बघा, हे सिंगल कलरमध्ये रेड, ग्रीन. तुम्ही ह्याच्यात ब्राईटनेस कमी जास्त करू शकता. बघा इथे हे बघा, ब्ल्यू, पिंक, पूर्ण असे डार्क कॉम्बिनेशन कलर पाहिजे तसं भेटतं. हे पूर्ण स्मार्ट आता झालेलं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल आहे ना, तुम्हाला मी हे सगळं, आता बघा तुम्ही कुठलाही कलर ठेवू शकता ह्याच्यात. बघा, हे तुम्ही चॉईसने फिरवू शकता परत कुठला कलर ठेवायचा आहे ते. आता मी तुम्हाला एक गाण्यावर वाजवून दाखवतो कसे होतात ते. आता बघा, हे गाणी आहेत या फोनमध्ये, तर आपल्याला इथे गाणी ॲड करायची आहेत. हे बघा, हे गाणी आहेत इथे. तर इथे बघा ॲडचं ऑप्शन आलेलं आहे. इथे बघा ॲड आहे, ते ॲड क्लिक करायचं इथे. आता ॲडवर क्लिक केल्यानंतर हे बघा, जे फोनमध्ये आपल्या गाणी आहेत ना, ते सर्व येणार इथे. तर जे तुम्हाला कुठलं पण पाहिजे ना, तर ते तुम्ही घेऊ शकता. तर आता मी बघा इथं नॉन कॉपीराइट गाणं माझ्याकडे असेल ना, तर मी तुम्हाला दाखवतो इथे थोड्याच वेळात. हे बघा, इथे गाणं भेटलं आपल्याला, इथं ओके केलं. तर बघा, आता हे गाण्यावर चालते. आता हे बघा, ते बाप्पाचं गाणं आपण गाणं लावलेलं आहे, त्याच्यावर पूर्ण
आता हे आहे ना, हे फोनच्या माईकच्या थ्रू नाही चेंज होत, तर हा ब्लूटूथला कनेक्ट आहे आणि फोन सिस्टममध्ये असल्यामुळे आता हे म्युझिक चेंज होते. आता तुम्हाला मी दाखवतो फॉर एक्झाम्पल. बघा, आवाज पूर्ण मी कमी केलाय, काहीच आवाज येत नाही, पण तरी पण हा ऑपरेट करतोय, कारण हे आपण फोनच्या थ्रू चालवलेलं आहे त्याला. हा पूर्ण आता आपला पिक्सेल पट्टा स्मार्टमध्ये कन्वर्ट केले आपण. हा जो जुना होता एकदम आपल्याकडे. आणि जर का तुम्हाला हे पाहिजे असेल ना मित्रांनो, हे तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुकानामध्ये हे भेटेल. ॲव्हरेज 150 ते 250 पर्यंत तुम्हाला भेटेल. आता हे ॲडॅप्टर आहे ना, हा पण तुम्हाला त्याच रेटमध्ये भेटेल, 150 ते 250 रुपयामध्ये. आणि बघा इथं आता हे गाण्यावर झालं, तर आता मी दुसरं सेटिंग दाखवतो. हे बघा, हे व्हॉइस आहे, हे जे ना हे माईक करतो. म्हणजे समजा बाहेर गाणी वाजत असतील कुठल्या अदर साऊंडमध्ये, तर हे याच्या थ्रू पण चेंज होते सेटिंग. आता बघा इथे बंद झालंय. ओके, आता बघा, आता मी बोलतोय त्याच्यावरही चेंज होते. आता बघा पूर्ण लाईट बंद होती. आता बघा एक मिनिट, हे बघा टिचकीवर फक्त लाईट चालते. हे बघा, पाहू शकता अशा पद्धतीने पण हे ऑपरेट होतात. तर तुम्हाला दाखवलं असं याच्यामध्ये खूप काही सेटिंग आहेत. ते बघा, आता तुम्हाला हे सिंगल कलर पाहिजे तसं ठेवता येतं. याचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठला, आणि तुम्ही ब्राईटनेस स्वतः कमी जास्त करू शकता. डार्क पाहिजे तर डार्क करू शकता, फुल पाहिजे तर फुल करू शकता, म्हणजे जसे पाहिजे तसं तुम्ही करू शकता. हे बघा, हे ब्राईटनेस फुल, हे कलर शेड फुल, आणि हे त्याचे मेन हे सिस्टम, हे ऑटोमॅटिक आहेत मित्रांनो हे सर्व. आता हे तुम्ही ऑटोवर आहे सगळे. हे जर तुम्ही 4 ठेवलात फेवरेट, किंवा 11, 20, हे कुठले पण ठेवू शकता, किंवा तुम्ही कस्टमाइज. हे बघा, हे आता ऑटो आहे, ह्याच्यावरती हे पूर्ण ऑटोमॅटिक रन करणार. त्याला आपल्याला कुठलंच काही करायचं नाही. आणि असं पण आहे की मोबाईल त्याला कंटिन्यू जवळ ठेवायचं आहे. मोबाईल इथं नसेल, ऑटोवर ठेवलात, डिस्कनेक्ट केलं तरी चालेल. हे ऑटोमॅटिक सगळं ऑटोमॅटिक चालत राहणार पुढे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आपला जो साधा पट्टा होता त्याला आपण एकदम स्मार्टमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर मित्रांनो, आता बघा आपला जो जुना पट्टा होता त्याला मी स्मार्टमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला दाखवलं. आणि पाहिजे तसं तुम्ही ऑपरेट करू शकता गाण्यांवर, व्हॉइसवर, सिंगल कलर, XYZ जेवढे तुम्हाला ऑप्शन आहेत ना तेवढ्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता.